अध्याय 10 उर्वरित भाग पुढे सुरू. यश धुमराने भरलेली श्री नर्मदा अनेक देव मंदिर, आश्रम, पूजा संस्कारांनी संस्कृत वर्षासमी रात्रीसारखी पाहावयास मिळते. सर्व मनोरथांना पूर्ण करणारी पुण्यदायिनी श्रेष्ठ नर्मदा नदी शोभिवंत दिसते. तेथे काही पंचाग्नी तप करतात, काही अग्निहोत्र करतात, काही मुनी उग्र तपस्या करतात, काही फक्त पाणी पिऊन राहणारे, काही फक्त वायूचा आहार घेऊन, काही आत्म यज्ञ सर्व परमात्म्याला अर्पण करणारे, काही भक्ती मार्गाचा आश्रय घेतलेले, काही वैष्णव शैव व्रताचे पालन करणारे, काही तपस्वी 1 रात्र 2 रात्रीचे व्रत करणारे, अन्य काही 6व्या दिवशी भोजन करणारे, तर मुनी कृच्छ चांद्रायण व्रत करणारे, अन्य अतिकृच्छ चांद्रायण करणारे, काही आत्मसिद्धीकरिता धर्मशास्त्रानुसार आचरण करणारे, अशा तपस्वींच्यामुळे नर्मदा शोभित आहे. भेद तसेच अभेद दृष्टीने भगवान शंकर विष्णूचे जेथे भजन पूजन होत असते, महाभयंकर कलियुगात ज्या पुरुषाची जशी भक्ती आहे तशीच सिद्धी प्राप्त होते. भगवंत माणसांना देवतेनुसार भक्ती देतात. स्वभावाची एकता अंतकरणात भक्ती मिळवून त्यामध्ये ते विलीन होतात. जी माणसे भेददृष्टीने भक्ती करतात, महावृक्षरूपी शंकराला सोडून शाखारूपी अन्य देवांना भजतात. ती संसाराच्या अनेक योनींमध्ये भटकत पशु पक्षी इत्यादी योनीमध्ये जन्म घेतात. वारंवार 4ही युगात अनेक योनीमध्ये म्हणजे देवयोनीपासून स्थावर योनीपर्यंत आवागमन जे ये जा करत असतात. पुन्हा जन्म, पुन्हा स्वर्ग, पुन्हा भयंकर रौद्र नरकाचे फेरे करतात. परंतु भक्तिपूर्ण जो पुरुष सर्व चराचर उत्पन्न करणाऱ्या श्रीशंकराची सुस्थिर भक्ती करून नर्मदेच्या तीरावर भगवंताचे भजन करतो, त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. मरेपर्यंत उपासना करणारे काही लोक परब्रह्माला मिळवतात. काही तपस्वी 12 वर्षापर्यंत, काही 6 वर्ष, काही 3 वर्ष, तर काही मुनी 1 वर्ष, काही 6 महिन्यात सिद्धी प्राप्त करतात. तसेच काही शंकर आणि भगवती कीर्तिशालिनी नर्मदेचा आश्रय घेऊन 3 महिन्यात उत्तम सिद्धी प्राप्त करतात. संसाराच्या दोषांचा नाश करून सनातन ब्रह्माला प्राप्त होतात. अशा प्रकारे घोर कलियुगात शेकडो हजारो मुनी नर्मदेच्या तीराचा आश्रय घेऊन भगवान शंकराला प्राप्त झाले. असेही महात्माने जे ब्राह्मण नर्मदेच्या तटावर येऊन तन्मय होऊन भक्तिपूर्वक शिवाची आराधना करून शिवाला मिळवतात. ध्यान, पूजन, जप तसेच महाव्रत आणि उपायाने जे नारायणाचे निरंतर चिंतन करतात, ते श्वेत वस्त्रधारी महात्मा राजहंसासारखे संसार समुद्राच्या पलीकडे जातात. हे सत्य होय, हे सत्य होय. सत्य हे हात उंच करून सांगता की जो सर्वता सिद्ध आहे त्या नारायणाचे सदा चिंतन केले पाहिजे. हे राजन, जो पुरुष इंद्रियांना मनाला वश करून नर्मदेच्या तीरावर 1 महिना किंवा 15 दिवस निवास करून शंकर भगवंताची पूजा करतो, तेजस्वी पुरुष साक्षात देवादिदेव शंकर होऊन जातो. किडे, पतंग, पक्षी, मुंग्यांसारखे अन्य जीव जे नर्मदेच्या पाण्यात मरतात, ते दिव्य रूप संपन्न उत्पन्न कुळात उत्पन्न होऊन 100 वर्षापर्यंत धर्मपरायण होतात. वाकडे झालेले वृक्ष वेळ झाल्यावर तरंगाच्या प्रबळ वेगात मुळांचं पाण्यात पडतात. ते नर्मदेच्या पाण्याने पापरहित होऊन स्वर्गाची शोभा वाढवतात. ज्यांच्या इच्छा आशा आकांक्षा नष्ट झाल्या ते पुरुष सकाम भक्तीने नर्मदा तटावर मृत्यू पावतात. ते जड, आंधळे, मुके सुद्धा स्वर्गाला जातात. तेव्हा शंकराची पवित्र भक्ती करणाऱ्या ब्राह्मणाविषयी काय सांगायचे बरे. महिनाभर उपास करून शरीर सुकलेले शिवाच्या पूजनाने विष्णू प्राप्ती भावना असलेले पुरुष त्या गतीला पोहोचत नाहीत. जो पुरुष नर्मदा तटावर निवास करून अविनाशी शंकर नारायणाची मनाने परम पवित्र पूजा करतो, तो पुन्हा मातेचे स्तन पीत नाहीत, मुक्त होतात. जे मुनी देवपूजित नर्मदा तटाचा आश्रय घेऊन निवार, सांबा, जऊ, इगुडी फळ इत्यादी खाऊन आपली जीविका चालवतात, त्यांना पुन्हा जीवन मिळत नाही. जो नर्मदेच्या तटावर पोचून तिन्ही त्रिकाळ देवपूजन सत्याने पवित्र होऊन नर्मदा परिक्रमा करतो, तो पुरुष पुन्हा मातेच्या उदरी जन्म घेत नाही. लोकांनी किती यज्ञ, दान, तीर्थाचे सेवन केले तरी सुद्धा काही मिळत नाही. जो नर्मदेच्या उत्तर दक्षिण तटावर सेवन करतो तो भगवान शंकराचा अनुचर होतो. जो पुरुष शंकराच्या
शरीरातून उत्पन्न झालेली तसेच त्याच्या शरीररूपी स्वर्गशिडीचा असलेल्या पंक्तीरूपी नर्मदेचे सेवन करत नाही तो संसाराला वंचित, जन्माचा लाभ न मिळालेला पंगू, अंध पशुसारखा आहे. जो पुरुष श्रेष्ठ ब्राह्मण या घोर कलियुगाला पुन्हा पाहू इच्छित नाही तो सर्व आसक्ती सोडून नर्मदेच्या तटाचा त्याग न करता सर्वांचा हितकारी आणि संपूर्ण जगाला मान्याने वंदनीय होय. भृगु, अत्री, वसिष्ठ, गार्ग्य, कंक असे कितीतरी असंख्य ऋषीमुनी नर्मदेमध्ये स्नान करत आर्द्रदेहाने देवलोकगामी होऊन ब्रह्मपदाला प्राप्त झाले. नित्य निर्मळ शुद्ध चित्त असणारे पुरुष या अत्यंत पुण्य पवित्र ज्ञानाने पूर्ण असलेली नर्मदा महात्म्य वाचतात. भगवान शंकराच्या वचनानुसार ते महात्मा उत्तम गतीला प्राप्त होतात. यात संदेह नाही. अशा प्रकारे 10वा अध्याय संपूर्ण झाला. नर्मदे देवी नर्मदे, नर्मदे हर हर नर्मदे, नर्मदे हर हर नर्मदे.